नमस्कार, मी हर्षाली. आजच्या हॉल्ट हार्ट अटॅक या कार्यक्रमात तुमचं स्वागत. हृदयविकार थांबवण्यासाठी, त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आणि मधुमेहासंबंधी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा USVचा एक विशेष उपक्रम आहे. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, पुरेशा झोपेचा अभाव, स्ट्रेस, फॅमिली हिस्ट्री यामुळे भारतामध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. हृदयविकारामुळे संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतोय. विशेषतः देशाच्या उज्ज्वल भविष्यात योगदान देत असलेल्या तरुण पिढीत सुद्धा याचं प्रमाण वाढलंय. माहितीच्या आधारे, जनजागृतीने आणि योग्य उपचाराने यावर आपण मात करू शकतो. आणि म्हणून आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत हृदयाच्या निरोगीपणासाठी काय काळजी घ्यावी, आणि तेही या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांकडून, जे आपल्यासोबत आता कनेक्ट झालेले आहेत. डॉक्टर अक्षय बाफना, डॉक्टर अनिल जवाहिरानी आणि डॉक्टर राजीव भागवत. स्वागत आहे तुमचं. डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर अक्षय बाफना, कन्सल्टंट, अडल्ट अँड पेडियाट्रिक, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट आणि जेरियाट्रिक फिजिशियन. डॉक्टर अनिल जवाहिरानी, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, CIHORI सेंट्रल इंडिया कार्डिओलॉजी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूर. डॉक्टर राजीव भागवत, SR इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, ब्रिज कँटी हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल. चला तर विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर अक्षय बाफना, तुमच्यापासून सुरुवात करूयात. सर्वात सामान्य असे हृदयरोग कोणते आहेत आणि त्याची मुळात प्राथमिक कारणं कोणती आहेत? आणि बरेच जणांना कफाचा त्रास असतो, तर कफामुळे हृदयावर काही परिणाम होऊ शकतो का? जर तुम्ही NCRBचा जे डाटा बघितलं गेला, तर 2021 आणि 22चा डाटा असा म्हणतोय की सर्वसाधारणपणे 27 ते 28 हजार लोकांची मृत्यू भारतामध्ये ते हृदयविकाराच्या आजारामुळे झालेला आहे. तर त्यात नंबर 1 वर ब्लॉकेजेसच कारण एक सगळ्यात कॉमनली आढळून आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचं आहे की ते सेन्सेस 2022 आणि 23चा जर बघितलं गेलं तर 12.5% त्याची वाढ झालेली आहे. आणि सर्वसाधारणपणे 32 ते 33 हजार पर्यंत लोकांची मृत्यू भारतामध्ये हृदयविकाराच्या. तर हा एक चिंताजनक आहे की दरवर्षी जर 12.5% वाढत असेल तर सर्वसाधारण आपल्याला हेल्थकडे लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि वी नो दॅट हार्ट एक असा केंद्रबिंदू आहे जे वयाच्या 21व्या दिवसापासून, म्हणजे बाळ जेव्हा पोटात असतो त्या 21व्या दिवशीपासून मरेपर्यंत तो चालत असतो. सो 24/7 365 डेज इंटू द इयर्स व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू लिव्ह, हा एक चालू असतो. आणि महत्वाचं कारण काय, हे कुठं काय की थांबलं तर जीवाचं अंत होतो. हे असं नाही की ब्रेनमध्ये स्ट्रोक बसलो की पेशंटला चान्स भेटतो किंवा डॉक्टरला चान्स भेटतो, पण हृदयाला वाचवण्याचा चान्स अत्यंत महत्वाचा असतो. आणि जर ते टायमीवर चूक झाली किंवा टायमीवर ट्रीटमेंट घेतली नाही गेली तर त्याला आयुष्य गमवायला लागतो. सो सर्वसाधारण जर बघितलं गेलं ओव्हरऑल पिक्चर, तर सगळ्यात कारण भारतामध्ये सगळ्यात कॉमन हृदयविकाराचा आजारच आहे. आणि हृदयविकाराच्या आजारामध्ये जर बघितलं गेलं तर हार्ट अटॅक म्हणजे ब्लॉकेज होऊन रक्तवाहिनीमध्ये अडखळी येऊन त्याच्यामुळे ते अटॅक येतात आणि अटॅकाच्यामुळे डेथ होती. रिसंट काळामध्ये अटॅकाचा वाढ होण्याचं कारण एकमेव कोविड 19 जे आपल्याला बघायला भेटलं, त्याचे कारण त्याच्यानंतर पण हे जरा वाढ जास्त झाली आहे. आम्ही बघतो की कमी वयाच्या तरुणांमध्ये पण ह्याचा त्रास अटॅकाचा खूपच अतिप्रमाण वाढ झालेला आहे. तसंच अटॅकाच्या नंतर सगळ्यात दुसरं महत्वाचं कारण आहे की रुमॅटिक हार्ट डिसीज नावाचा एक प्रकार आहे, जे शहरांमध्ये नाही पण ग्रामीण भागामध्ये स्टील बघितलं जातो. आज मी म्हणे केस मी जे करून आलो, एक हृदयविकाराचा होता, त्याला झडपेचा प्रॉब्लेम होता आणि झडपेला उघडणं अत्यंत महत्वाचा होता. तर हे सगळे गोष्टी जे आहेत त्याला समवेअर झडपेचा आजार रुमॅटिक व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज म्हणतो. हे वयाच्या 5 ते 15 वर्षापासून हे कॉमनली आपल्याला बघायला भेटतं. आणि हे त्याच्यामुळे आजार झाल्यामुळे त्याचा इफेक्ट हृदयावर पडतो आणि झडपची रुंदी किंवा त्याच्यामधला लिकेज हा वाढत जातो. सर्वसाधारण जर आपण बघितलं गेलं तर हृदयामध्ये असा हे 4 कप्पे असतात, जसं आपण बघू शकतो. हा हृदयामध्ये हा कप्पा वरचा, खालचा आणि डाव्या साईडचा हा आणि वरचा डाव्या साईडचा हा कप्पा असतात. हे दोन्ही कप्प्यांमध्ये जर बघितलं गेलं तर हे कप्प्यांच्या मध्ये असं एक झडप असते. आणि ह्या झडप्यांचा जेव्हा आजार असतो त्या झडपेच्या आजारामुळे पण पेशंटला जीवाला त्रास किंवा धोकादायक होऊ शकतो. सो हे एक सेकंड कॉमन कारण आहे आपल्या भारतामध्ये हे कॉमन बघायला. हे बघितलं गेलं तर वर्ल्डमध्ये आपला नंबर खूप पुढे येतो ह्याच्यामध्ये. कारण वेस्टर्न पॉप्युलेशन मध्ये हे अमेरिकेमध्ये आजार हे बघायला भेटत नाही. कारण त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे लो सोशो इकॉनॉमिक अँड ओव्हर क्राउडिंग आपल्या भागामध्ये खूप जास्त असल्यामुळे. आणि तसंच इन्फेक्शन, जे थ्रोटचे इन्फेक्शन होतात आपण सर्वसाधारण सर्दी खासी म्हणून त्याला टाळून टाकतो. पण ह्यातले
काही 0.08% इन्फेक्शन ते हृदयावर पण परिणाम करू शकतो. त्याला आपण म्हणतो पोस्ट स्ट्रेप्टोकोकल थ्रोट इन्फेक्शन इंड्युस्ड अॅक्यूट रुमॅटिक फीवर आणि त्याच्यामुळे हे आजार वाढू शकतो. सो हा पण एक अत्यंत महत्वाचं कारण आहे आपल्याला बघायला भेटतो. कोस्टल एरियाज जे आहेत भारतामधले तिथं एक वेगळं प्रकारचं एक हृदयाचा आजार भेटतो. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली हे उजव्या साईडचे जे हृदयाचे कप्पे आहेत त्यांची साईज अति प्रमाणात वाढून जाते आणि त्याला आपण रिस्ट्रिक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी असं म्हटलं जातो. हे हृदयाचा साईज एवढी वाढल्यामुळे त्याची पंपिंग कमी होती आणि तसंच हृदयाचा झटका येऊन पेशंटला जीव गमवायला लागतो. हे पण एक अत्यंत महत्वाचं कारण काही भागामध्ये भारतामध्ये बघायला भेटतो. हा एक 3 प्रकारचे कॉमन आहेत. तसंच ह्याला सोडून एक जेनेटिक प्रॉब्लेम्स पण खूप कॉमनली भारतामध्ये बघायला भेटतात. ते आहे डायलेटेड कार्डिओमायोपॅथी. नो डाउट वर्ल्ड वाईड मध्ये हा एक आजार कॉमन आहे. डायलेटेड कार्डिओमायोपॅथी म्हणजे थोडक्यात हृदयाची साईज अत्यंत मोठी होऊन जाणं आणि त्याच्यामुळं नॉर्मली जे म्हणतो 60% असती नॉर्मली हृदयाची पंपिंग करण्याची क्षमता, पण त्यांच्यामध्ये कमी होऊन 40% खाली येते आणि त्याच्यामुळे पेशंटला धाप, दम भरणं, थकवा येणं किंवा डोळ्यांच्या समोर अंधारून पडून जाणं ह्याच्यामुळे मृत्यू होण्याची पण शक्यता असू शकते. सो हे सर्वसाधारणपणे कॉमन आजार भारतामध्ये बघायला भेटतात. डॉक्टर अनिल जवाहिरानी, हृदयविकारामध्ये बरेच वेळा फॅमिली हिस्ट्री असते, तर याचा कुटुंबावर परिणाम होतो का? आणि सोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब ज्यांना असतो त्यामध्ये हृदयविकाराची जी जोखीम असते ती कुठेतरी जास्त असते किंवा जास्त असण्याचे चान्सेस असतात, असं असतं का? जो आपने अभी सवाल किया है फैमिली हिस्ट्री और हार्ट डिजीज का बहुत बड़ा लिंक है। ऐसा पाया गया है कि जिनके माता पिता को हार्ट की बीमारी है उनमें हार्ट के बीमारी आने के चांसेस बहुत ज्यादा रहते हैं और इन लोगों ने ज्यादा केयर करनी चाहिए बाकी साधारण पब्लिक से। ये न सिर्फ जेनेटिक है, जीन्स के कारण है, बल्कि जो हमारा सोशल है, जो हमारा डाइटरी हैबिट्स है, जो हम कॉमन घर में रहते हैं और सेम तेल की चीजें खाते हैं, फिजिकल एक्टिविटी कम, टोबैको को एक्सपोजर ज्यादा है हमारा, वैसे फैमिलीज में भी ये हार्ट की बीमारी चलती है। और जिन परिवारों में हार्ट की बीमारी है उन परिवार के सदस्यों ने अपना ख्याल ज्यादा रखना चाहिए, अपना चेकअप टाइम से कराना चाहिए, स्क्रीनिंग कराना चाहिए। ब्लड प्रेशर, डायबिटीज, मोटापा और स्ट्रेस, जैसे कई बिजनेस फैमिलीज हैं जिनमें स्ट्रेस बहुत ज्यादा रहता है, तो ये सारे फैक्टर्स पे हमने मिल के काम करना चाहिए। आप अपने डॉक्टर से मिलें और समय से अपना चेकअप कराएं। जो परिवारों में हार्ट की बीमारी है उन परिवारों में हार्ट अटैक आने के लक्षण बहुत ज्यादा रहते हैं। डॉक्टर राजीव भागवत, फॅमिली हिस्ट्री असलेल्या प्रत्येकाला हृदयविकाराचा त्रास होईलच असं आहे का? आणि जेव्हा फॅमिली हिस्ट्री असते तेव्हा त्यापासून आपण स्वतःला वाचवण्यासाठी कोणती काळजी घेणं गरजेचं असतं? सगळ्यात प्रथम तर ह्या लोकांना हा त्रास आहे आयडेंटिफाय झाला पाहिजे आणि ह्या लोकांना एक चांगला जनरल फिजिशियन किंवा जनरल प्रॅक्टिशनर मिळाला पाहिजे, फॅमिली फिजिशियन मिळाला जो यांचं सगळं वर्कअप करेल, यांचं सगळं ब्लड टेस्ट, ब्लड प्रोफाईल आणि ह्यांना चांगला सल्ला गायडन्स देऊन ह्यांना बरोबर मार्गदर्शन करेल ह्याची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. कारण आम्ही बघतो मुंबईला बरेच असे पेशंट येतात ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे पण त्यांना गायडन्स मिळत नाही, त्यांना कोणी सल्ला दिलेला नसतो की भाई तुम्हाला 40, 50, 45 या दरम्यान तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असेल, कारण वडिलांना पण या दरम्यान त्रास झालेला आहे. तर हा जो फॅक्टर आहे आपण आपले आई वडील आपण चूज करू शकत नाही. दिस इज अ नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. या रिस्क फॅक्टरला आपण बदलू शकत नाही. तर डिस्लिपिडेमिया इज वन ऑफ द मेजर फॅक्टर्स फॉर फॅमिली हिस्ट्री ऑफ हार्ट डिझीज. आणि ह्यांच्यामध्ये एक स्पेशल एक हे असतं कोलेस्ट्रॉल, त्याला म्हणतात लिपोप्रोटीन ए. तर या ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री असते हार्ट अटॅक्सची, हार्ट डिझीजची, ह्या लोकांमध्ये लिपोप्रोटीन ए ची मात्रा खूप जास्ती असते. डॉक्टर अनिल जवाहिरानी, नियमितपणे आपण हृदय तपासणी करून घेणं किती महत्त्वाचं आहे आणि साधारण कोणत्या वयात आपण या टेस्ट करायला सुरुवात करणं गरजेचं आहे? जो यंग पॉपुलेशन है, जो वर्किंग फोर्स है इंडिया का, उनमें हार्ट अटैक आने की संभावनाएं ज्यादा रहती हैं। तो हम अगर ये बीमारी को पहले से ही जांचें और हार्ट अटैक, स्ट्रोक, किडनी फेलियर से हम अपने यंग जनरेशन को बचाएं तो ये न सिर्फ फैमिली के लिए बल्कि पूरे देश के लिए लाभदायक रह सकता है। और
जैसे हम जानते हैं कि हार्ट की बीमारियां ब्लड प्रेशर, डायबिटीज, मोटापे से या जेनेटिक्स है जिसमें फैमिलीज में इन्वॉल्व है, तो जो हमारे हाई रिस्क पॉपुलेशन है, जिनको मोटापा है, जिनको बीपी शुगर है, वो अपने हार्ट का चेकअप रेगुलर कराएं और छोटी उम्र में ही कराएं। अब कौन सी उम्र छोटी और कौन सी उम्र बड़ी, ये तो डिफिकल्ट है कहना, लेकिन 20 से 30 साल की आयु में, क्योंकि अब हार्ट अटैक आने की संभावना बहुत बढ़ गई है यंग जनरेशन में, तो 20 से 30 साल की आयु में लोगों ने अपना चेकअप करा लेना चाहिए, जो हार्ट के रिस्क फैक्टर है उनके लिए, जैसे ब्लड प्रेशर है, डायबिटीज है, मोटापा है, कोलेस्ट्रॉल है जिसमें हमारा एलडीएल कोलेस्ट्रॉल बहुत हाई रिस्क रहता है। अभी अभी सर ने लाइपोप्रोटीन ए के बारे में आपको बताया, उस पर भी हमने ध्यान देना चाहिए। और जो चीजें हम चेंज नहीं कर सकते, जैसे बढ़ती उम्र, मेल फैक्टर, फैमिली हिस्ट्री, हम इनको बदल नहीं सकते। ये चीजें हार्ट अटैक लाती हैं, वो तो इंडिविजुअल में है, हम चेंज नहीं कर सकते। लेकिन जो चीजें हम बदल सकते हैं, जैसे ब्लड प्रेशर को कंट्रोल करना, शुगर को कंट्रोल करना, लाइफस्टाइल चेंज करना, डाइट, एक्सरसाइज, वजन पे काबू करके, स्ट्रेस कम करके, नींद रोज 7 से 8 घंटे लेके हम हार्ट अटैक आने की संभावना को कम कर सकते हैं। कुछ हानिकारक पदार्थ हैं जैसे टोबैको, अल्कोहल एक्सेस, ये चीजों को भी बंद करके हम अपने लाइफ को अच्छा रख सकते हैं, हार्ट अटॅक आने से बच सकते हैं। डॉक्टर राजीव भागवत, आपल्या आहाराचा हृदयाच्या आरोग्यावर किती परिणाम होतो आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका कमी करण्यासाठी एकंदरीत कोणता आहार घेणं, कोणता डाएट घेणं योग्य आहे याविषयी थोडं मार्गदर्शन कराल? इंडियन पद्धतीचा आहार आहे हा ऍक्च्युली बराच हेल्दी आहार आहे। ह्याच्यामध्ये जनरली जर आपण फ्राईड फूड अवॉइड केले, फ्राईड फूड्स आणि मिठाई, त्याच्यामध्ये भरपूर साखर असते आणि तेल तुपाची मात्रा भरपूर असते, तर ह्या आपण जर जनरली स्पीकिंग आपण जर फ्राईड फूड आणि एक्सेस मिठाई किंवा मिठाई सारखे पदार्थ अवॉइड केले तर दिस इज अ गुड गाईडलाईन टू स्टार्ट विथ। पण आपण दादा सध्या अशी मेन्शन केलं की ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री असते आणि ज्या लोकांना डायबिटीज असतो, स्पेशली हे दोन कॅटेगरी ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल असते, तर ह्या लोकांना डाएट आणि आहाराकडे स्पेशल लक्ष दिलं पाहिजे। आपण स्पेशली तळकट तुपकट अशा गोष्टी खाऊ नये आपण जास्ती। आपण जेव्हा फ्राय करतो किंवा आपण जेव्हा फोडणी देतो त्याच्यामध्ये तुमचं तेल जळलं नाही पाहिजे। त्या तेलामध्ये जर धूर आला बाहेर तर ते तेल आपण जनरली अवॉइड करायला पाहिजे। तर फोडणी कशी द्यायची, तर फोडणी द्यायसाठी आपण अशा प्रकारचे तेल वापरायचं ज्याचा बॉइलिंग पॉइंट जास्ती आहे, जे इतक्या इझिली फाटत नाही, ज्या इझिली त्या तेलाचा धूर निघत नाही, तर अशा तेलांचं आपण जर सेवन केलं तर थोडी शक्यता कमी होते। पण त्याच्याहून चांगलं का तेल कसं वापरायचं, आपण जेव्हा पराठा किंवा ठेपला किंवा आपण पोळी करतो, ती पोळी वाफेने शिजते, ती पोळी खाली ठेवायची आणि त्याच्यावरती मग ते तेल वापरायचं, लावायचं। राईचं तेल, ग्राउंडनट ऑइल, ॲव्होकॅडो ऑइल, ऑलिव्ह ऑइल किंवा घी, तूप हे लावून मग तशी पोळी खायची। तव्यावर तेल किंवा तूप न टाकता ते पोळी किंवा पराठा हे खाली त्याला उतरवायचं शेकून आणि त्याच्यावर तेल किंवा तूप लावून खायचं। दिस इज द बेस्ट वे टू ईट ऑइल, कारण ऑइल मध्ये बरेचसे चांगले फॅटी ऍसिड असतात। हे फॅटी ऍसिड्स आपण जेव्हा तेल गरम करतो, जेव्हा धूर निघतो, तर ते फॅटी ऍसिड्स आणि ऑइलचं कॉम्पोजिशन हे पूर्ण खराब होतं। तर ते खराब न करता ऑइल पासून आपल्याला बेनिफिट कसं मिळेल तर मी आपल्याला सांगितलं, दिस इज द वे टू डू इट। साखरेच्या पदार्थात साखर आणि तेल इज अ बॅड कॉम्बिनेशन। तो बाय अँड लार्ज यू शुड अवॉइड साखर, आणि स्पेशली मधुमेह असला आणि हाय कोलेस्ट्रॉल असली तर अशा पेशंटने जास्ती साखरेचे पदार्थ खाऊ नये। डॉक्टर अक्षय बाफना, खरं तर व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे फिटनेससाठी, पण हृदयाच्या प्रतिबंधासाठी हा कितपत महत्त्वाचा आहे याबद्दल काय सांगाल? व्यायाम एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। जसं रीडिंग आपल्या ब्रेनसाठी आहे, तसंच व्यायाम आपल्या बॉडी आणि हार्टसाठी आहे। आपण व्यायाम जर केला तर महत्वाचं आहे की हृदयाचं आणि बॉडीचा सर्क्युलेशन मेंटेन राहतो आणि हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहे अडखळ्यांचा किंवा ब्लॉकेजचा हा खूप प्रमाणात कमी होत जातो। सगळ्यात महत्वाची गोष्ट हे समजणं जे का आहे
तो आहे की दररोज 40 ते 45 मिनिटं मॉडरेट इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे, आपण एक्सरसाइजला 3 प्रकारे डिव्हाइड करू शकतो. एक आहे हाय इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे थोडक्यात जे ॲथलीट्स मध्ये पार्टिसिपेट करणार आहे किंवा जे लोक एका तासामध्ये 10 किलोमीटरचं कव्हरेज करत असणार आहे वॉकिंग किंवा जॉगिंगनं, किंवा सायकलिंग जे बघितलं गेलं तर 18 किलोमीटर ते कव्हर करत असणार आहे. तर असल्या लोकांमध्ये आपण म्हणतो की हाय इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये जे ट्रेनर्स असतात, ॲथलीट्स असतात. तसंच मॉडरेट इंटेन्सिटी जे असतो 3 किलोमीटरच्या वरती जे काय असतो, पण 8 किलोमीटरच्या खाली जे असतात त्याला आपण मॉडरेट इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो. आणि तसंच 3 किलोमीटरच्या आत जर तुम्ही वॉकिंग करत असणार आहे, तर तसल्या लोकांमध्ये एका तासाच्या आत, तर तसल्या लोकांमध्ये आपण फिजिकल फाईन इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातो. सायंटिफिकली जर बघितलं गेलं तर दररोज तुम्हाला 40 ते 45 मिनिटं मॉडरेट इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं मस्ट आहे, किंवा 1 तासाचा माइल्ड इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं अत्यंत महत्वाचं आहे. हे केल्यामुळं बॉडीचं सर्क्युलेशन मेंटेन राहतो आणि ह्यासाठी बॉडीचे ऑर्गन्स वेल फंक्शनिंग असतात. तसंच हृदयाला पण त्याचा बेनिफिट भेटत असतो बिकॉज ऑफ गेटिंग इट ऑक्सिजन, गेटिंग ट्रेन टू स्ट्रेस वेन एव्हर बीन गिवन. सो हा अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला समजणं. तर लक्षात ठेवा, हे जे एक्सरसाइजेस आहेत तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे थोडक्यात आयसोटोनिक न करता आयसोमेट्रिक एक्सरसाइजवर भर घालणं जास्त आहे. आयसोमेट्रिक म्हणजे काय, की चालणं, वॉकिंग करणं, जॉगिंग करणं, तसंच स्विमिंग करणं, बॅडमिंटन खेळणं, टेनिस खेळणं, हे वॉकिंग, सायकलिंग हे सगळे एक्सरसाइज जे आहेत ते आयसोमेट्रिक एक्सरसाइज मध्ये इन्क्लूड केला जातो. आयसोटोनिक म्हणजे काय, की जिमिंग करणं आणि आपली बॉडीचं टोन वाढवणं. सो नुसताच टोन वाढून पेशंटला काही किंवा बॉडीला काही बेनिफिट होत नाही. इन फॅक्ट त्याच्यामुळं काही इल इफेक्ट्स पण होऊ शकतात. म्हणून मी कायम सांगत असतो की पहिला आयसोमेट्रिक एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आणि देन यू कॅन ऍड ऑन टू दॅट आयसोटोनिक एक्सरसाइज म्हणजे जिमची एक्सरसाइज करू शकतात. आणि महत्वाची गोष्ट आहे की जिमिंग करताना तुम्हाला एक्सेस प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याचं टाळा. डॉक्टर अनिल जवाहिरानी, आपण बघतो की शहरांमध्ये प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि याचा कुठेतरी परिणाम थेट हृदयावर होतो. तर आपण या सर्वांपासून हृदयाला कसं प्रोटेक्ट करू शकतो, काय काळजी घेऊ शकतो, याबद्दल काय सांगाल? ये भी आज के दौर में बहुत रेलेवेंट क्वेश्चन है कि एयर पॉल्यूशन और हार्ट डिजीज का कोई आपस में लिंक है क्या? तो आंसर इसका है यस. जैसे जैसे एयर पॉल्यूशन बढ़ रहा है, चाहे वो व्हीकल से हो, चाहे वो इंडस्ट्रीज से हो, चाहे वो डिफॉरेस्टिंग से हो, एयर पॉल्यूशन से हार्ट डिजीज, स्ट्रोक इसका प्रमाण बढ़ रहा है. कारण यह है कि एयर पॉल्यूशन में जो छोटे पार्टिकल्स रहते हैं, नाइट्रोजन डाइऑक्साइड के, ओजोन के, ये हमारी श्वास की नली से फुफ्फुस में जाते हैं और फुफ्फुस में से रक्त वाहिनी जो रहती है, हमारी आर्टरीज रहती हैं, उनके अंदर जाके एक इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स क्रिएट करता है, जिसमें हमारे जो रक्त वाहिनियां हैं उनके जो सेल्स हैं अंदर के, जिनको हम एंडोथेलियम कहते हैं, उनको खराब करते हैं. ये उसको हम कहते हैं एंडोथेलियल डिसफंक्शन. और जैसे ही ये ब्लड वेसल्स का इनर लेयर खराब होता है, तब कोलेस्ट्रॉल डिपॉजिट होना, वहां पे ब्लॉक्स बनना, एथेरोस्क्लेरोसिस होना, ब्लड वेसल थिक होना, ये सब चीजें पाई गई हैं. और इन सभी से ही हार्ट अटैक और स्ट्रोक के चांसेस बढ़ गए हैं. अब एयर पॉल्यूशन को कम करना हम सबकी मिलजुल के जवाबदारी है, न सिर्फ गवर्नमेंट की बल्कि हम खुद भी देखें कि हम जो व्हीकल्स यूज कर रहे हैं, जो इंडस्ट्रीज हैं, उसमें से पॉल्यूशन कम से कम हो. और इसको नलीफाई करने के लिए हम लोग ट्री प्लांटेशन करें. CSI विदर्भ चैप्टर टाइम टू टाइम ट्री प्लांटेशन में पार्टिसिपेट करता है और इसी प्रकार हर इंडिविजुअल पार्टिसिपेट करे. एयर पॉल्यूशन से लड़ने के लिए हमारी बॉडी फिट रहनी चाहिए, तो डाइट और एक्सरसाइज से हम अपने आप को फिट रखें ताकि इन सब चीजों से बचें. डॉक्टर अक्षय बाफना, CPR बद्दल बोललो, पण CPR बाबत सुद्धा बऱ्याच गैरसमजुती आहेत, तर त्या तुम्ही दूर करू शकाल का? अगदी. CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन, किंवा त्याला असं पण म्हटलं जातं की हार्ट मसाज, हृदयाचे मसाज. हृदय पंपिंग चालू करायची. कोणाचा जीव वाचवताना कोणी तुम्हाला बार्सच्या पाठीमागं किंवा पोलीस कंप्लेंट करणार नाहीये. मी खूपदा बघतो की सर हे आमचं अननोन लोक आहेत, आम्हाला माहिती नाहीये, आम्ही कसं त्याला देऊ,
आम्ही काल लावलं तर पोलीसमध्ये जायला लागणार, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे खूप सारे मिथ्स आहेत. पण प्लीज जीव वाचवण्याच्या वेळी हे गोष्टी विचार करता आणि जेवढ्यात लवकरात लवकर CPR तुम्ही लवकर स्टार्ट करणार किंवा त्याच्यावर मसाज लवकर चालू करणार, सर्क्युलेशन तेवढंच लवकर इम्प्रूव्ह होणार आणि पेशंटचा जीव वाचण्याची शक्यता वाढून जाणार. डॉक्टर अक्षय बाफना, डॉक्टर अनिल जवाहिर आणि डॉक्टर राजीव भागवत, तुम्ही कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, एकंदरीतच आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपण हृदयरोगापासून स्वतःला कसं बचावू शकतो याविषयी उत्तम असं मार्गदर्शन डॉक्टरांनी केलेलं आहे. तर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीचं नक्की पालन करा. जाता जाता एक महत्त्वाची टीप, तुम्हाला आरोग्यविषयक काही शंका वाटत असल्यास त्यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा. धन्यवाद.